Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Leave Rules 1981. तर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981चा जो लेक्चर सिरीज आपण स्टार्ट केलेला आहे त्यामध्ये आपण चॅप्टर 4 पर्यंत ऑलरेडी कव्हर केलेला आहे. त्यामध्ये पण चॅप्टर 4 मध्ये आपण पार्ट 1 घेतलेला आहे. पार्ट 2 आज आपण इथं बघणार आहोत. ग्रँट ऑफ अँड रिटर्न फ्रॉम द लीव पार्ट 2 ह्यामध्ये रूल 40 टू रूल 49 जो पार्ट 2 आहे ते आपल्या कन्व्हिनियन्ससाठी पार्ट 1 पार्ट 2 असे भाग पडलेले आहेत. बेअर ॲक्टमध्ये असं नाही आहे की पार्ट 1 पार्ट 2 होल अँड सोल ऑल ओव्हर रूल्स जे आहेत ते चॅप्टर 4 मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 चे इन्क्लुडेड आहेत. ओके, तर लेट्स स्टार्ट. बिफोर वी बिगिन, do subscribe to the channel for more easy and detailed law lectures. ओके, तर सगळ्यात पहिला आपण स्टार्ट करूयात रूल 41ने. तर रूल 41 बघा इथं काय दिलेलं आहे रूल 41मध्ये. तर ग्रँट ऑफ लीव ऑन मेडिकल ग्राउंड्स टू नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट. म्हणजे ग्रँट ऑफ लीव कुणाला द्यायचं आहे इथं? ग्रँट ऑफ लीव ऑन मेडिकल ग्राउंड्स कोणत्या बेसिसवर देणार आहेत, कोणत्या ग्राउंडवर देणार आहेत? तिथं मेडिकल ग्राउंडवर देणार आहेत. कुणाला देणार आहेत? टू नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट्सना इथं देणार आहेत. ओके, तर सगळ्यात पहिला जे सब रूल 1 आहे ते आपण इथं कन्सिडर करूया. काय आहे सब रूल 1? ओके, तर इथं काय म्हटलं की जे नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत म्हणजे नॉन गॅझेटेड सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणावरून रजा देण्याबाबत हे जे प्रोव्हिजन आहे ते सांगितलेलं आहे. तर ॲप्लिकेशन विथ दी मेडिकल सर्टिफिकेट ह्यामध्ये काय असणार आहे? जर नॉन गॅझेटेड जर असतील, non-gazetted employee must attach a medical certificate in form 4 from attach a medical certificate in form 4 मध्ये काय करावं लागणार आहे? मेडिकल सर्टिफिकेट अपेंडिक्स 5 मध्ये त्यांना मेडिकल सर्टिफिकेट अटॅच करावं लागणार आहे. ओके, तर त्याच्यानंतर म्हटलं की an authorized government doctor or the registered private doctor it should mention the illness and probation. इथं काय आहे? प्रोबेबल ड्युरेशन किती असणार आहे ते तुम्हाला काय करायला लागणार आहे? मेन्शन करायला लागणार आहे. आता काय म्हटलं गेलं आहे की नॉन गॅझेटेड कर्मचारी रजा मागताना, तर नॉन गॅझेटेड कर्मचारी काय करायला लागलेत की रजा मागायला लागले. तिथं मागताना फॉर्म 4 मधील वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. इथं काय करायला पाहिजे? मेडिकल सर्टिफिकेट जे आहे ते जोडणे खूप महत्त्वाचं आहे, एवढंच इथं सांगितलं गेलं आहे. आणि फॉर्म 4 मधलं आणि त्याच्यानंतर हे सरकारी डॉक्टर किंवा नोंदीकृत खाजगी डॉक्टरांकडून द्यावे लागते. म्हणजे नोंदीकृत म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर RMP. आपण जर बघितलं तर आपल्याला RMP हे आपल्याला CRPC मध्ये सुद्धा दिसून येईल, कारण RMP खूप महत्त्वाचं असते. रजिस्टर्ड मेडिकल कोणत्याही अदर मेडिकल डॉक्टरकडून तुम्ही नाही मेडिकल सर्टिफिकेट आणू शकत. इथं एकतर ऑथराइज्ड मेडिकल जो सर्टिफिकेट म्हणजे डॉक्टर असणार आहे त्यांच्याकडून किंवा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्याकडूनच तुम्हाला आणायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलं गेलं आहे की त्यामध्ये त्या प्रमाणपत्र जे तुम्ही सर्टिफिकेट घेणार आहे त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की प्रमाणपत्रात आजाराचे स्वरूप काय आहे, काय डिफाईन करायचं आहे? आजाराचे स्वरूप आणि त्याच्यानंतर तुम्ही किती दिवस रजा लागेल. एक प्रोबेबल टाईम पिरियड तुम्हाला आता कळेलच ना की मला ताप आला आहे तर मला किती दिवसात मी रिकवर होऊ शकते. तर त्या टाईम पिरियड पुरता एक 5-6 दिवसाचा तुमचा जो टाईम पिरियड आहे त्यामध्ये मेन्शन करून प्रोबेबल टाईम पिरियड तुम्ही रजा किती घेणार आहे ते त्यामध्ये मेन्शन असायला पाहिजे. आय होप तुम्हाला सब रूल 1 समजलं असणार आहे. तर नेक्स्ट मूव्ह करूया सब रूल 2 मध्ये. तर जर ह्याचं एक्झाम्पलच घ्यायचं म्हणलं तर बघा की क्लर्कला डेंग्यू झालेला आहे. एक्झाम्पल आहे, क्लर्कला डेंग्यू झालेला आहे. डॉक्टर लिहितात की 20 दिवसाची विश्रांती आवश्यक आहे. क्लर्क हे जे प्रमाणपत्र रजा आहे ना ते अर्जाबरोबर लावणार आणि जे काही तुमच्या ऑथॉरिटी प्रॉपर ऑथॉरिटी कंपेटंट ऑथॉरिटी आहे त्याला देणार लीवसाठी. म्हणजे 20 डेज तुम्हाला काय मिळाले इथं? लीव मिळाले. म्हणजे तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट प्रोव्हाइड केले म्हटल्यावर असं येणार नाही की इथं तुम्हाला रजा मिळणारच. ओके, हा राईट म्हणजे जो आहे तो तुमच्या बेनिफिटसाठी बनवला गेला आहे. त्याचं तुम्ही काही इलिगल बेनिफिट घेऊ शकत नाही यामध्ये. ओके, सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलं गेलं आहे? व्हेन लीव शुड नॉट बी रिकमेंडेड. आता ह्यामध्ये काय म्हटलं? नॉट हा पॉईंट आलेला आहे. अ मेडिकल ऑफिसर शॅल नॉट रिकमेंड द ग्रँट ऑफ लीव इन केस विच देअर appears to be no reasonable prospect that the government servant concerned with ever to be fit to resume his duty, and in such case the opinion that the government servant is permanently unfit for government service
shall be recorded in the medical certificate. आता बघा इथं काय म्हणलं गेलं आहे, जर कर्मचारी काम करण्यास सक्षम होणारच नाही आहे, म्हणजे आजारी असा पडला आहे, म्हणजे त्याला काहीतरी गंभीर दुखापत झालेली आहे, अपंगत आलेला आहे, परमनंटली अनफिट फॉर सर्व्हिस झाला असेल तो, तर त्यावेळेस जो मेडिकल ऑफिसर आहे, RMP आहे, त्यांनी असं करणार नाहीत की 20 days 30 days, कारण तो अनफिट फॉर दी गव्हर्नमेंट सर्व्हिस, कधीच तो बरा होऊ शकणार नाही आहे. त्या पद्धतीनं त्यांनी काय करणार आहे, तिथं काय म्हणलेलं आहे की जर कर्मचारी परत काम करण्यास सक्षम होणार नाही असे दिसत असेल तर डॉक्टरने रजा सुचवू नये. डॉक्टर रजा सुचवू शकत नाही तिथं, तर त्याला कायमस्वरूपी सेवेसाठी अयोग्य आहे असेच लिहावे लागणार आहे, तिथं मेन्शन करावं लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय आहे, सेकंड मेडिकल ओपिनियन. आता तुम्ही फर्स्ट मेडिकल ओपिनियन घेतलाच आहे, तर सेकंड मेडिकल ओपिनियन तुम्ही की पॉईंट्स लिहून ठेवू शकता. इथं सेकंड मेडिकल ओपिनियन घेणार आहे आणि इथं काय परमनंट डिसेबल घ्या. इथं तुम्ही परमनंट डिसेबल झाला असेल, परमनंट डिसेबल की पॉईंट घ्या. ओके, त्याच्यानंतर इथं तुम्ही फॉर्म 4मध्ये तुम्हाला जे RMP आहे ते काय करणार आहे, तिथं RMPच असायला पाहिजेत, रजिस्टर्ड RMPच असायला पाहिजेत, एवढंच. मग इथं काय म्हणलं की अथॉरिटी कॉम्पिटंट टू ग्रँट अ लीव may of its discretion secure a second medical opinion by requesting of the government medical officer not below the rank of civil surgeon to have the applicant medically examined on the earliest possible date. तर इथं काय म्हटलं गेलं, रजा मंजूर करणारा अधिकारी जर इच्छित, म्हणजे त्यांची जर इच्छा असेल, पॉसिबल होत असेल किंवा त्यांची जे डिस्क्रिएशन आहे तर असल्यास दुसरे वैद्यकीय मत त्यांनी इथं घेऊ शकतात. यासाठी सिव्हिल सर्जनच्या दर्जाच्या सरकारी वकील पाठवला जातो, त्याच्या खालचे नाही, सिव्हिल सर्जन पाहिजे इथं. मुंबईतील महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅमा व अल्बेस हॉस्पिटल जे आहे येथे तपासले जाऊ शकते. ओके, कामा व अल्बेस हॉस्पिटल इथं तुम्ही मुंबईमध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट जो आहे, ओके, हे पॉईंट समजला असेल. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे, फोर्थ पॉईंटकडे आपण वळूयात. फोर्थ पॉईंटमध्ये काय सांगितलं गेलं आहे की फोर्थ पॉईंट जो आहे ह्यामध्ये खूप म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्यामध्ये काय म्हणलं गेलं आहे की मराठी, म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला जर मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. ह्यामध्ये सरकारी डॉक्टरची जबाबदारी आहे, म्हणजे सरकारी म्हणजे कोण, जो गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर जो आहे तो, त्याची ड्युटी काय आहे, जबाबदारी काय आहे, आजार खरा आहे का हे चेक करणार आहे. म्हणजे एक्सप्रेस ओपिनियन बोथ रिगार्ड एज अ फॅक्ट ऑफ इलनेस अँड ही मे आयदर रिक्वायर ॲप्लिकंट टू अपियर बिफोर हिमसेल्फ और बिफोर द मेडिकल ऑफिसर नॉमिनेटेड हिमसेल्फ. म्हणजे खरा आजारी आहेच का तो, दिलेली रजा खरोखर आवश्यक आहे का हे तपासणी त्यांची काय आहे, इथं ड्युटी आहे. फॉर एक्झाम्पल, क्लर्कने 2 महिन्याची रजा घेतल्या, क्लर्कनं काय केलं आहे, 2 महिन्याची रजा मागितली आहे. डॉक्टरने तपासून सांगतात की खराच आजारी आहे, आजार पण खरे आहे, पण 15 दिवस पुरेचे आहे, 2 मंथ काय गरज नाही आहे. ओके, असं त्यांनी खरं आहे ते सांगणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंटकडे मूव्ह करूयात. फिफ्थ पॉईंट जो आहे इथं, फिफ्थ पॉईंटमध्ये काय दिलं की ग्रँट ऑफ मेडिकल सर्टिफिकेट अंडर दिस रूल डज नॉट इन itself confer upon the government servant confer any right to live. म्हणजे काय म्हणलं गेलं फिफ्थ पॉईंटमध्ये, फक्त प्रमाणपत्र दिल्याने आपोआप रजा मंजूर होणार नाही. ऑलरेडी आपण बघितलं, हे प्रमाणपत्र दिला म्हणजे रजा मंजूर झाला असा नसतो. प्रमाणपत्र दिला म्हणजे ऑटोमॅटिक रजा मंजूर झाला का, नाही. अंतिम निर्णय हा रजा मंजूर करणाऱ्या जे अधिकारी कॉम्पिटंट ऑथॉरिटी असते त्यांच्याकडे आहे. लास्ट पॉईंट जो आहे 6 मधला ते आपण बघूया. वेवर ऑफ सर्टिफिकेट अप टू 3 years. वेवरचा पॉईंट आहे, तुम्ही की पॉईंट लिहून घ्या प्रत्येक पॉईंटच्या पुढे. याला काय आहे, वेवर ऑफ सर्टिफिकेट. आपण फिफ्थ पॉईंटला काय म्हणलं, मेडिकल सर्टिफिकेट इज इक्वल्स टू नॉट इज इक्वल्स टू ऑटोमॅटिक तुम्हाला लिव्ह मिळणार नाही इथं. त्याच्यानंतर फिफ्थ 6th पॉईंटमध्ये काय म्हणले, वेवर ऑफ सर्टिफिकेट. तुम्ही की पॉईंट लिहून घ्या, तुम्हाला एक्झामला जायच्या आधी की पॉईंट्स जर असतील तर लगेचच लक्षात येईल. वेवर ऑफ सर्टिफिकेट की पॉईंट कळालं, वेवर ऑफ सर्टिफिकेटमध्ये काय आहे ते लगेच कळेल. तर वेवर ऑफ सर्टिफिकेटमध्ये काय आहे ते आता बघूया. जर रजा 3 दिवसापेक्षा कमी असेल, म्हणजे 3 daysपेक्षा कमी असेल तर अधिकारी डॉक्टरचे प्रमाणपत्र मागणार नाहीत. म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटी काय करणार नाही, तर मेडिकल सर्टिफिकेट काय गरज नाही आहे मेडिकल सर्टिफिकेटची, पण ही रजा वैद्यकीय रजा म्हणून मोजली जाणार नाही आहे. ओके, 3 दिवसाच्या कमी असेल तर डॉक्टरकडून सर्टिफिकेटची गरज नाही, पण ती मेडिकल जी रजा आहे, लीव आहे, ती सुद्धा इथं मंजूर करणार नाही. ओके, आय होप समजलं असणार आहे पॉईंट.
ओके. तर आता आपण बघूयात की रूल नंबर म्हणजे ह्यामध्ये जे 41 रूल नंबर आहे ते आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये काय म्हणले की ग्रँट ऑफ लीव्ह ऑन दी मेडिकल ग्राउंड्स टू नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट्स. आता ग्रँट ऑफ लीव्ह करायचं आहे ऑन दी मेडिकल ग्राउंड्सवर नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट्स जे असतात त्यांच्यासाठी. ओके. तर ह्यामध्ये सगळ्यात पहिला काय म्हणलेलं आहे की आपण पॉईंट वाईज बघूया. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे इथं तुम्ही की पॉईंट्स लिहून ठेवू शकता की की पॉईंट्सवरनं तुम्हाला एक्झामला मी पहिला पण म्हटले की इझी होऊ शकते. की पॉईंट्स फक्त वाचून गेला तरीसुद्धा तुम्हाला कळू शकतो इथं. तर सगळ्यात पहिला जे फर्स्ट पॉईंट आहे त्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की ॲप्लिकेशन विथ मेडिकल सर्टिफिकेट. सगळ्यात पहिला काय ॲप्लिकेशन करायचं आहे विथ दी मेडिकल सर्टिफिकेट. ओके. तर ह्यामध्ये काय पॉईंट म्हटलं आहे की तुम्ही हे रीड करून घेऊ शकता. मी एक्सप्लेनेशन सांगते तुम्हाला. ह्यामध्ये काय म्हणलं की नॉन गॅझेटेड जे कर्मचारी असतात म्हणजे नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांनी काय केलं रजा मागताना फॉर्म नंबर 4 इथं दिले. फॉर्म नंबर 4 मधील मेडिकल सर्टिफिकेट जे आहे म्हणजे सर्टिफिकेट जे फॉर्म ऑथराइज्ड बाय दी गव्हर्नमेंट डॉक्टर जे असतात किंवा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जे असतात त्यांच्याकडून जे घेऊन काय करायचं इथं आपल्याला जोडायचं आहे. ओके. जोडणे आवश्यक आहे. कोण जोडणार आहे की नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट जोडणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिली पॉईंट इथं काय झालेली आहे की फॉर्म नंबर 4 मध्ये नॉन गॅझेटेड कर्मचारी जे असतात रजा मागताना फॉर्म नंबर 4 मधील मेडिकल सर्टिफिकेट त्यांना जोडणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय म्हणलं आहे सर्टिफिकेटमध्ये काय म्हणलं बघा इथं अपेंडिक्स 5 मध्ये फॉर्म नंबर 4 अपेंडिक्स 5 एवढं लक्षात ठेवायचं. फॉर्म नंबर 4 अपेंडिक्स 5. तर त्याच्यानंतर काय म्हणलं हे जे सर्टिफिकेट आहे ना मध्ये आजाराचे स्वरूप काय आहे म्हणजे नेचर काय आहे म्हणजे तुम्हाला इलनेस कोणत्या प्रकारचा इलनेस आहे ते तिथं मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. स्वरूप काय आहे ते नेचर ऑफ इलनेस अँड किती दिवस इथे लागणार आहे तुम्हाला प्रोबेबल ड्युरेशन किती असणार आहे हे नमूद करावं लागणार आहे तुम्हाला. ओके. हे समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट पण मूव करूया. मी प्रिझ्यूम करते की तुम्हाला हे पॉईंट एवढा आता एक्सप्लेन केल्यावर समजलंच असणार आहे. ओके. तर सेकंड पॉईंटवर आपण मूव करूया. तरी पण जर समजलं नसेल तर एक्झाम्पल देते. एक्झाम्पलमध्ये बघा की क्लर्कला डेंग्यू झालेला आहे. तर डेंग्यू झाला असताना की डॉक्टर लिहितात की 20 दिवसाची विश्रांती देणे खूप गरजेचं आहे तिथे. तर 20 दिवसांची गरजेची आहे. तर क्लर्क हे सर्टिफिकेट रजा लिव्ह तुम्ही देताय ना लिव्ह देताय त्याच्यासोबत सर्टिफिकेट ते लावावे. कारण पुढच्या अथॉरिटीला कळेल की किती दिवसाची लिव्ह आहे नेचर ऑफ इलनेस काय आहे ते कळण्यासाठी. ओके. तर सेकंड पॉईंटवर मूव करूया आपण. ह्या पॉईंटवर वेन लिव्ह शुड नॉट बी रिकमेंडेड. ज्यावेळेला मेडिकल ऑफिसरने लिव्ह रिकमेंड केलंच नाही आहे डेंग्यू झाला आहे आणि तुम्हाला नॉर्मल डेंग्यू आहे ताप नॉर्मल आहे आणि तुम्हाला लिव्हची काही गरज नाही असं नॉट रिकमेंडेड सांगितलेलंच नाही आहे. जर डॉक्टरला असे वाटले की गव्हर्मेंट सर्वंट म्हणजे काय असणार आहे की एकतर गव्हर्मेंट सर्वंटला लिव्ह काही असं जास्त प्रमाणात काही इलनेस नाही आहे किंवा असंही असू शकतं इथं की तुम्हाला अशा प्रकारचं इथं कोणतंही डिजेबलमेंट झालं असेल की पर्मनंट डिजेबलमेंट झालं असेल तर तुम्ही कितीही केला ट्रीटमेंट केला तर तुम्ही त्यातून बरे होऊ शकणार नाही आहे. तर तुम्हाला लिव्ह तेवढ्या टाईम पिरियड पुरतं नाही मिळणार आहे. तर एवढंच आहे यामध्ये. जर डॉक्टरला असे वाटले की कर्मचारी कधीच पुन्हा कामावर येऊ शकणार नाही आहे तर लिव्ह रिकमेंड करू नये. तर ह्यामध्ये लिव्ह रिकमेंड करून काय अर्थच नाही आहे ना त्यामध्ये. ओके. हे पॉईंट समजलं. त्याऐवजी सर्टिफिकेटमध्ये परमनंटली अनफिट असं लिहायचं आहे त्यामध्ये. ओके. इथं दिलं आहे बघा पॉईंट सेकंडमध्ये परमनंटली अनफिट आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. तर थर्ड पॉईंटकडे आपण मूव करूया. थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे की पॉईंट काय असणार आहे यामध्ये सेकंड मेडिकल ओपिनियन. आता इथं काय घ्यायचं आहे सेकंड मेडिकल ओपिनियन तुम्हाला घ्यायचं आहे. तर सेकंड मेडिकल ओपिनियन तुम्ही घेऊ शकता. आपण ऑलरेडी हे पॉईंट डिस्कस केलेलं आहे तरीसुद्धा मी ब्रीफमध्ये एक्सप्लेन करते. ओके. तर ह्यामध्ये काय म्हटलं सेकंड लिव्ह सँक्शन करणारा अधिकारी जो असतो म्हणजे अथॉरिटी जो असतो जर डाऊटमध्ये आहे. ओके. डाऊटमध्ये आहे की पहिले जे मेडिकल ऑफिसर आहे त्यामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा काहीतरी फ्रॉड झालं आहे मिसरिप्रेझेंटेशन झालं आहे तर सेकंड तुम्ही ओपिनियन घेऊ शकता. त्यामध्ये हे ओपिनियन सिव्हिल सर्जन किंवा त्याहून सिनियर जे सरकारी डॉक्टर असतात त्यांच्याकडून घेतले जाते. मुंबईतील महिला कर्मचाऱ्यांसाठी तपासणी जी असते ती कामा अँड अल्बेस हॉस्पिटलमध्ये केली जाते. ओके. हे समजलं थर्ड पॉईंट.
त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इट शॅल बी द ड्युटी ऑफ गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर रेफर्ड इन दिस सब रूल 3मध्ये जो आहे बघा, तर काय म्हटलं की सरकारी डॉक्टरने इलनेस म्हणजे जे आजारी आहेत ते खरंच आहे का हे तपासायचं असते हां, आणि लीव जस्टिफाईड आहे का हेही तपासायचं असते. तो स्वतः एम्प्लॉईला बोलवू शकतो, म्हणजे जो एम्प्लॉई आहे त्यांना चेकअपसाठी बोलवू शकतो आणि दुसऱ्या नॉमिनेटेड डॉक्टरांकडे तपासण्यासाठी पाठवू शकतो. म्हणजे एक्झाम्पल काय दिलं आहे, क्लर्कने 2 महिन्याची रजा मागितली आहे आणि डॉक्टर म्हणतो की इलनेस हा फक्त 15 दिवसाचा आहे, आधी चेकअप करा आणि मग सांगा. असं नाही आहे की 20 दिवसाची रजा त्याला गरजेची आहे आणि तुम्ही 15 दिवसच लिहिला आहे, असं नाही. व्यवस्थित चेकअप करून तुम्हाला जे काही रूल्स आहेत ते आणि तिथं जे काही लीव आहे ते तुम्ही मेन्शन करायचं. तर नेक्स्ट पॉईंट आहे 5th पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे, मेडिकल सर्टिफिकेट डज नॉट मीन द ऑटोमॅटिक लीव. असं नाही आहे की मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही घेऊन गेला आणि तुम्हाला लीव मिळणारच आहे, असं नाही आहे. इट डज नॉट मीन दॅट ऑटोमॅटिक लीव ग्रँटेड आहे असं म्हणलं जाणार नाही. 6th पॉईंटमध्ये काय म्हटलं गेलं आहे, वेवर ऑफ सर्टिफिकेट अप टू 3 days. वेवर ऑफ सर्टिफिकेट अप टू 3 days. जर तुमची लीव असेल, हे ऑलरेडी मी सांगितले, हा सेक्शन झालेला आहे, तरी पण आपण एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा, कारण इम्पॉर्टंट सेक्शन आहे. 41 जो सेक्शन आहे ह्यावर क्वेश्चन्स पडतात. तर 6th पॉईंटमध्ये काय म्हटलं गेलं की जर लीवमध्ये 3 दिवसापेक्षा कमी असेल, लीव कमी असेल 3 दिवसापेक्षा, तर ऑथॉरिटी डॉक्टरचे जे असतात ना त्यांना काय हे डॉक्टरचे सर्टिफिकेट मागणार नाहीत. 3 दिवसापेक्षा कमी आहे तर काय गरजेचं नाही आहे, खरं ते मेडिकल लीव कन्सिडर करणार नाही आहे तुम्ही. ओके, 42 बघूयात आपण. 42 खूप इझी आहे. ह्यामध्ये काय म्हणलं आहे, आपण रिवाईज करतो आहे फक्त आत्तापर्यंतचे जे सेक्शन्स घेतले आहेत. 41, 42मध्ये म्हटलं आहे ग्रुप डीचे जे गव्हर्मेंट सर्वंट आहेत ग्रुप डीचे, तर त्यांनी काय आहे यामध्ये पिऑन, स्वीपर, वॉचमॅन, ड्रायव्हर जे असतात यांच्यासाठी नियम फ्लेक्झिबल असणार आहे. लीव सँक्शनिंगसाठी ऑथॉरिटी त्याला योग्य वाटणार आहे ती कोणतीही सर्टिफिकेट स्वीकारू शकते यामध्ये. ओके, तर फॉर्म नंबर 4 किंवा सिव्हिल सर्जनची तपासणी बंधनकारक नाही आहे ग्रुप डीमध्ये. फॉर्म नंबर 4 किंवा सिव्हिल सर्जन जे असतात त्यांची जी इथे सर्टिफिकेट आहे किंवा त्यांची जी तपासणी आहे ती गरजेची नाही आहे. फॉर एक्झाम्पल, पिओनने जर 7 दिवसाची सुट्टी घेतली असणार आहे, म्हणजे रजा मागितली असणार आहे, आणि लोकल डॉक्टरचे साधे जरी सर्टिफिकेट दिले ना तरी तिथं ऑथॉरिटी ते पुरेसे मानतो आणि रजा मंजूर करतो. असं नाही की तुम्ही सिव्हिल सर्जन रजिस्टर्ड जे असतात त्यांच्याकडूनच डॉक्टरांकडून आणा, नाही, अशी काही गरजेची नाही आहे. ग्रुप डीमध्ये रिक्वायर्ड नाही आहे ते. ओके, त्याच्यानंतर आपण मूव्ह करूया की 43 जे आहे आपलं रूल नंबर, त्याच्यावर आपण बघूया काय यामध्ये रूलमध्ये दिलेलं आहे. लीव टू अ गव्हर्मेंट सर्वंट हू इज अनलाइकली टू बी फिट टू रिटर्न टू दी ड्युटी. आता आपण ऑलरेडी 41मध्ये लास्ट जे सब रूल आहे त्यामध्ये आपण बघितलेलंच होतं की लीव टू दी गव्हर्मेंट काय आहे बघू. तर नेक्स्ट जे लीव आहे ना, रूल आहे ह्यामध्ये 43चा. तर सगळ्यात पहिला आपण बघूयात ह्यामध्ये फर्स्ट पॉईंटमध्ये डिरेक्टली चालू केलेलं आहे. ह्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे, तर बघा की ह्यामध्ये 43(1)A मध्ये काय म्हटलं गेलं आहे की इफ अ मेडिकल अथॉरिटी रिपोर्ट्स that the employee has no reasonable chance to return to the duty, still leave should not automatically be refused. इथं रिफ्यूज केलं जाणार नाही आहे असं म्हणलं. तर मग इथं काय म्हणले 1A मध्ये, जर मेडिकल ऑथॉरिटी रिपोर्ट देते की कर्मचारी पुन्हा ड्युटीवर येण्याची शक्यता खूपच कमी आहे, तर लीव ऑथॉरिटी रिफ्यूज होणार नाही आहे. इथं काय लीव ऑथॉरिटी काय होणार नाही, रिफ्यूज होणार नाही. मी बी पॉईंटमध्ये काय म्हणलं आहे की जर मेडिकल ऑथॉरिटी क्लिअर बोलू शकते नाही की कर्मचारी परमनंटली अनफिट आहे, तर मॅक्झिमम 12 मंथ्स लीव देता येईल. म्हणजे मॅक्झिमम किती त्याने 12 मंथ्स जे आहे देता येईल, पण त्यानंतर एक्सटेन्शन फक्त पुन्हा मेडिकल ऑथॉरिटीच्या रेफरन्स नंतरच होणार आहे. मेडिकल ऑथॉरिटीचं रेफरन्स होणार मग एक्सटेंड होणार. मॅक्झिमम त्याने 12 मंथपर्यंत लीव देणार आहे. तिथून सांगितलं की 12 मंथपर्यंत तुम्ही लीव घेऊ शकता, कारण ऑलरेडी तुम्ही परमनंटली अनफिट आहे. इथं काय म्हणलं, अनलायकली टू बी फिट, म्हणजे
असं शक्यता आहे की त्यांनी फिट होऊ शकत नाही त्या जे आजार आहे किंवा काही त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल त्यामधून, तर मॅक्झिमम 12 मंथपर्यंत त्यांनी काय करू शकतात, तिथं लीव घेऊ शकतात. जर अजून पाहिजे असेल तर इथं फर्दर मेडिकल ऑथॉरिटीचं जे काय प्रोसिजर आहे ते होणार आहे. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणलं, जर मेडिकल ऑथॉरिटीने डिक्लेअर केलं की कर्मचारी परमनंटली इनकपॅसिटेड आहे. आता मेडिकल ऑथॉरिटीकडे आलं आणि मेडिकल ऑथॉरिटीनं काय केलं, इथं डिक्लेअर केलं की जो व्यक्ती आहे तो काय आहे, पर्मनंटली इथं काय आहे, अनफिट आहे. पण पर्मनंटली इनकपॅसिटेड आहे, अनफिट आहे. म्हणजेच कम्प्लिटली अनफिट फॉर दी सर्व्हिस, तर लीव किंवा एक्सटेन्शन देता येणार नाही. पण कंडिशन अशी असणार आहे. तर कंडिशन काय आहे बघा, इथं कंडिशन अशी आहे ह्यामध्ये की मेडिकल रिपोर्ट नंतरच लीव काउंट होणार आहे. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतरच तिथून त्या दिवसापासून लीव काउंट होईल आणि मॅक्झिमम 6 महिन्यापर्यंतचे जे आहेत ते अलो केलं जाईल. नंतरचे रिपोर्ट ड्युटी प्लस लीव मिळून होणार आहे. तर नेक्स्ट आपण पॉईंटकडे मूव करूया. आय होप जे सेकंड पॉईंट आहे ते समजलं असणार आहे. ह्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे की जर कर्मचारी जे आहेत म्हणजे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तर ह्यामध्ये काय म्हणलं आहे की जर कर्मचारीला मेडिकल ऑथॉरिटीने कम्प्लिटली आणि पर्मनंटली इनकपॅसिटी डिक्लेअर केलं तर काय कंडिशन्स असणार आहेत ते खाली आपल्याला दिलेले आहेत. पहिल्यामध्ये काय म्हणलं गेलं इथं तुम्ही की पॉईंट्स लिहून ठेवा. सेम टू सेम इंग्लिशमध्ये आहे, ते फक्त मी इंग्लिश मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. ओके, तुम्ही रीड आउट करून तुम्ही तिथं जे काय तुमचं ओव्हरऑल नोट आहे ते तुम्ही काढू शकता. ओके, जर तो ऑन ड्युटी असेल म्हणजे इथला पॉईंट ऑन ड्युटी असेल आणि तर रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याला लगेचच ड्युटीवरून रिलाईव्ह करून इनव्हॅलिडेट फॉर्म सर्व्हिस केलं जाणार आहे. इनव्हॅलिडेट फॉर्म सर्व्हिसेस करून इथं काय केलेलं जाणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला त्याला जे रूल नंबर 1 आहे ना, रूल 1 इथे दिलं आहे. सब रूल 1 आपण ऑलरेडी बघितलं. सब रूल 1मध्ये दिलेला लीव ग्रँटेड केला असेल तर त्या लीव संपल्यानंतर त्याला सर्व्हिसमधून काढलं जाणार आहे. जे लीव सब रूल 1मध्ये आपण बघितलं मॅक्झिमम 12 मंथ लीव येणार आहे. हे लीव सगळे प्लस त्यांचे जे लीव राहिलेले आहेत तेवढे लीव संपल्यानंतरच त्याला काढून टाकले जाणार आहेत, अदरवाईज नाही काढून टाकले जाणार. त्याच्यानंतर बघू बी पॉईंटमध्ये काय म्हणलं गेलं आहे. बी पॉईंटमध्ये म्हणलं आहे की जर तो ऑलरेडी लीववर असेल, ऑलरेडी तो काय आहे, लीववर आहे, तर त्या लीवच्या एक्सपायरीनंतर लीवच्या काय होणार आहे, एक्सपायरीनंतर किंवा त्याला दिलेल्या एक्सटेन्शननंतर इनव्हॅलिडेट होणाऱ्या सर्व्हिसेसनंतर त्याला काढून टाकलं जाणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल बघू आपण ह्या पॉईंटचं 43चं, मग जाऊयात मूव करूया पुढच्या पॉईंटवर. तर एक गव्हर्मेंट टीचर आजारी आहे आणि डॉक्टर सांगतो की कदाचित तो परत काम करू शकेल पण खात्री नाही आहे. तर त्याला एक काय केलं जाणार आहे की एक 12 मंथपर्यंतचं काय केलं जाणार आहे, लीव ग्रँट केलं जाणार आहे. डॉक्टरची पुन्हा ओपिनियन लागणार आहे पुढे. दुसऱ्या केसमध्ये काय होणार आहे की डॉक्टर म्हणतो की तू पुन्हा काम करू शकत नाही पर्मनंटली. एक 12 मंथ नंतर तो परत चेकअपला गेला तर त्याने म्हणले की त्याची कपॅसिटी जी आहे ते परत लो लेवललाच चालली आहे आणि तो काम नाही करू शकत आहे. तर मॅक्झिमम 6 मंथपर्यंतची त्याला लीव दिली जाणार आहे. अनेकदा त्याला चान्स दिला जाणार आहे आणि त्याला काय केलं जाणार आहे, त्याला सर्व्हिसमधून रिटायर्ड केलं जाणार आहे किंवा इनव्हॅलिडेट केलं जाणार आहे. ओके, हे समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 44 जे रूल आहे त्याच्याकडे मूव करूया. कमेन्समेंट अँड टर्मिनेशन ऑफ द लीव. तर ह्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की लीव सुरू होते त्या दिवशी जेव्हा एम्प्लॉई आपले कामाचे चार्ज हँडओव्हर करतो. म्हणजे हँडओव्हर म्हणजे काय, कामाचे चार्ज हँडओव्हर करतो म्हणजे कामाला येत नाही तो त्या दिवशीपासून. लीव संपते त्या दिवशी ज्या वेळेस तो परत ते काम काय करतो, घेतो. म्हणजे ड्युटी जी आहे ती रिझ्यूम करतो त्यावेळेपासून. समजलं, हे पॉईंट समजलं असणार आहे, सोपं आहे. ओके, आता 45मध्ये काय, तर 45मध्ये आपल्याला काय सांगितलं गेले, 45मध्ये बेसिक जे आहे ते कॉम्बिनेशन ऑफ हॉलिडेज इथं सांगितलं गेले. काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ हॉलिडेज विथ दी लीव. तर ह्यामध्ये जर लीवचा स्टार्टिंग डे म्हणजे पहिल्यामध्ये काय म्हणलं आहे, लीवचा जो स्टार्टिंग डे किंवा एंडिंग डे आहे, म्हणजे लीवचा जो स्टार्टिंग डे म्हणजे लीव बिगिनिंग और इमिजिएटली फॉलोइंग डे हिज लीव एक्सपायर्स, म्हणजे एंडिंग डे आणि स्टार्टिंग डे म्हणतात त्याला. च्या आधी म्हणजे स्टार्टिंग डे किंवा एंडिंग डेच्या आधी किंवा नंतर हॉलिडे असेल म्हणजे स्टार्टिंग डे लीवच्या आधी, म्हणजे मी आज लीव घेणार आहे, आज 11 तारीख आहे, एक्झाम्पल देते आहे, नाही आहे,
बट 11 तारीख आहे आणि 11 तारखेला मी जर लीव घेते आहे तर लीव घ्यायच्या आधीचा दिवस जो होता तो संडे आहे व हॉलिडे आहे ना, असं एक्झाम्पल. ओके, तर असेल किंवा हॉलिडेजचा सिरीज असेल. हॉलिडेजचा सिरीज म्हणजे काय झालं की शनिवारी सुट्टी आहे, रविवारी सुट्टी आहे, त्यामुळे असे 2-3 सिरीज ऑफ सुट्ट्या झाले त्यामध्ये, तर कर्मचारीला परमिशन मिळू शकते. ह्यामध्ये कर्मचाऱ्याला लीवची परमिशन मिळू शकतो. ओके, त्याच्यानंतर काय म्हणले म्हणजे जो लीव सुरू होण्यापूर्वीचा दिवस शेवटी स्टेशन सोडून काय करू शकतो. ओके, त्याच्यानंतर किंवा लीव संपल्यावर हॉलिडेज झाल्यानंतर स्टेशनला परत येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रोव्हाइडेड दॅटमध्ये काय म्हटलं गेलं आहे, फर्स्ट प्रोव्हिजोमध्ये त्यांच्या चार्ज ट्रान्सफरमध्ये मनी सिक्युरिटीज हँडलिंग नसावे. मनी सिक्युरिटीज हँडलिंग त्यामध्ये नसावे एक्सेप्ट परमनंट ॲडव्हान्सेस. ओके, त्यामध्ये परमनंट ॲडव्हान्सेस नसायला पाहिजे. बीमध्ये काय म्हणले, त्याच्या लवकर जाणं म्हणजे त्यांचं लवकर जाणं यामुळे दुसऱ्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणी म्हणजे डिपार्चर डज नॉट एंटेल्स टू करस्पॉन्डिंग अर्ली ट्रान्सफर फ्रॉम दी अनदर स्टेशन ऑफ दी गव्हर्नमेंट सर्वंट फ्रॉम हिज ड्युटी. म्हणजे बोलवावे त्यांना लागू नये, लवकर बोलवायला लागू नये. त्याच्यानंतर सी पॉईंटमध्ये म्हटलं गेलं त्याच्या उशिरा परत येण्यामुळे सिच्युएशन जे सबस्टिट्यूट असते ना एम्प्लॉईला उशीर रिलीव्ह करावा लागू नये किंवा टेम्पररी एम्प्लॉईला परत सर्व्हिसमधून लेट डिस्चार्ज करायला लागू नये, एवढंच आहे यामध्ये. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणलं गेलं आहे, ओके, ऑन कंडिशन म्हणल्यात ह्यामध्ये जर कर्मचाऱ्याला पैसे हाताळण्याची रिस्पॉन्सिबिलिटी असेल म्हणजे अकाउंटचं काहीतरी मनी रिस्पॉन्सिबिलिटीची काही रिस्पॉन्सिबिलिटी दिली चार्ज असेल त्याच्यावर, तर हेड ऑफ डिपार्टमेंट क्लॉज ए वेव करू शकतो. जे क्लॉज ए आपण म्हणलं ना कोणता आहे क्लॉज एमध्ये त्याच्या चार्जला ट्रान्सफरमध्ये मनीज किंवा सिक्युरिटीज हँडलिंग नसावे ते त्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो म्हणजे वेव करू शकतो. पण कंडिशन असं आहे की तो कर्मचारी पैसे हाताळण्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवावी. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये अनलेस द ऑथॉरिटी कॉम्पिटंट टू ग्रँट दी लीव इन एनी केस अदरवाईज डिरेक्ट. तर ह्यामध्ये एवढंच म्हणलं गेलं की जर ह्यामध्ये हॉलिडेज म्हणजे पहिला बघा की जोपर्यंत कॉम्पिटंट ऑथॉरिटी वेगळं काही सांगत नाही तोपर्यंत त्यामध्ये ए पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे की जर हॉलिडे लीवच्या आधी आले असेल म्हणजे प्रेफिक्स केले असेल तर लीव इफेक्टिव्ह होईल हॉलिडेजच्या नंतर दिवसापासून. ओके, हॉलिडेजच्या नंतरच्या दिवसापासून म्हणजे संडे आहे आणि संडे तुम्ही लीव घेतला असेल मंडेपासून तर मंडेपासून लीव इफेक्टिव्ह होणार, संडेज त्यामध्ये काउंट केलं जाणार नाही. ओके, त्यानंतर जर हॉलिडेज नंतर लीव आला असेल म्हणजे सफिक्स केला असेल म्हणजे लीव मी 11 तारखेला घेतल्या 11 तारखेच्या आधी संडे असेल तर संडे 11 तारखेपासून काय केलं जाणार लीव काउंट होणार आहे. जर हॉलिडेच्या नंतर म्हणजे 11 तारखेच्या नंतर संडे असेल तर बी पॉईंटमध्ये सांगितलं आहे की लीव इफेक्टिव्ह होईल जणू हॉलिडेज नसते म्हणजे लीव त्या दिवशी संपलेलं समजलं जाईल. पे अलाउन्सेसचे कॅल्क्युलेशन हॉलिडेज नंतर जस्ट होतील. ओके, हे समजलं. त्याच्यानंतर नोट ह्यामध्ये दिलं गेलं जर एम्प्लॉईने संडे किंवा हॉलिडेला काम केलं असतं तर आणि त्याला त्या बदल्यात कम्पेन्सेटरी लीव मिळाले असते तर ते हॉलिडे म्हणूनच मोजले जाईल. एम्प्लॉईना संडेच्या दिवशी बोलवून त्यांच्याकडनं एक्स्ट्रा वर्क घेतला असेल त्यांना कम्पेन्सेटरी लीव दिला असेल तर ते एक हॉलिडेज कन्सिडर केलं जाणार आहे, वर्किंग डे म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये जर एम्प्लॉईने हाफ डे कॅज्युअल लीव घेतला असेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रेग्युलर लीव घेतली असेल तर ती हाफ डे लीव प्रेफिक्स म्हणून ॲड केली जाणार आहे यामध्ये. ओके, आय होप तुम्हाला हे जे पॉईंट आहे रूल 45 हे समजलं असणार आहे. आपण नेक्स्ट मूव्ह करूया रूल नंबर 46कडे, रिकॉल टू ड्युटी बिफोर एक्सपायरी ऑफ लीव. एक्सपायरी ऑफ लीव आता संपलेली आहे आणि आता तुम्ही काय करताय त्या गव्हर्मेंट ऑफिसरला काय करताय परत ड्युटीवर बोलवताय. तर ह्यावेळेस कशी कंडिशन असणार आहे आणि कोणकोणती त्यामध्ये ग्राउंड्स असणार आहेत ते आपण इथं बघणार आहे आता. तर ह्यामध्ये बघूया सगळ्यात पहिला पॉईंट कोणता आहे 46मध्ये, ऑल ऑर्डर्स रिकॉलिंग अ गव्हर्नमेंट सर्वंट टू अ ड्युटी बिफोर दी एक्सपायरी. ह्यामध्ये आता काय म्हणलं गेलं की जर गव्हर्नमेंट सर्वंटला लीव संपण्याच्या आधी ड्युटीवर बोलवलं असेल म्हणजे एक्सपायरीच्या आधी बोलवले तुम्हाला. ओके, तर आधी बोलवलं असेल तर ऑर्डरमध्ये हे स्पष्ट लिहिलं पाहिजे की त्याचं परत येणं ऑप्शनल आहे का कंपल्सरी आहे. म्हणजे त्याला जे एक्सपायरी व्हायच्या आधी तुम्ही त्याला बोलवलं गेलं आहे तर त्याचं कारण तिथं मेन्शन करायला पाहिजे. समजलं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं आहे की जर रिटर्न ऑप्शन असेल
तर एम्प्लॉईला कुठलीही कन्सेशन मिळणार नाही. जर रिटर्न ऑप्शनल असेल म्हणजे तुम्ही येऊ शकताय किंवा नाही येऊ शकताय त्याच्या ऑप्शनलवर असेल आणि तो जर आला तर तिथं जे आहे ते त्याला काय केलं जाणार आहे, कन्सेशन मिळणार नाही आहे. त्याच्या बेसिसवर होतं, तो त्याला वाटलं तर तो नाहीही म्हणला असता तिथं, म्हणजे त्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस लिव्ह सॅलरी एक्स्ट्रा मिळणार नाही आहे तिथं. त्याच्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये काय म्हटलं गेलं इथं की रिटर्न कंपल्सरी असेल, म्हणजे रिटर्न कंपल्सरी असेल तर एम्प्लॉईला काही बेनिफिट्स मिळणार आहे. जर कंपल्सरी रिटर्नवर त्याला बोलवून घेतला असणार आहे तर इथं काय असणार आहे, त्याला इथं कम्पेन्सेशन मिळणार आहे कंपल्सरी. ओके. त्याच्यानंतर ए पॉईंटमध्ये म्हणलं आहे की लिव्ह इन इंडिया असताना रिकॉल झालं, जर इंडियामध्ये असताना त्याला रिकॉल झालं तर त्यावेळेस एम्प्लॉईला ऑन ड्युटी ट्रीट केलं जाणार आहे. त्यासाठी त्या दिवसापासून जेव्हा रिकॉल स्टेशनसाठी बोलवले गेले तेव्हापासून. त्याच्यानंतर त्याला मिळेल ह्यामध्ये काय मिळणार आहे, पहिल्या ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात त्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जर्नीसाठी मिळणार आहेत, प्लस त्याला लिव्ह जे सॅलरी आहे तेही इथं मिळणार आहे. तो पोस्ट जॉईन करेपर्यंत सेम रेटवर जसे की लिव्ह चालू आहे तसंच मिळणार आहे. ओके. आता बी पॉईंट बघूयात आपण. बी पॉईंटमध्ये काय म्हणलं गेलं, इफ आता ह्यामध्ये बी पॉईंटमध्ये जर आता वरती आपण लिव्ह इनसाइड इन इंडिया बघितलं, इथं लिव्ह आउटसाइड इंडिया आहे. तर ह्यामध्ये इंडियाला परत येण्याचा जो पण समुद्र प्रवास आहे, उड्डाणाचा वेळ आहे, ड्युटी म्हणूनच मोजण्यात येणार आहे आणि त्यामध्ये लिव्हमध्ये जे आहे ते काउंट होणार आहे, ते त्यामध्येच मोजलं जाणार आहे. ड्युटी म्हणून कन्सिडर करणार, लिव्हमध्ये काउंट होणार नाही, रजा येणार नाही, ते ड्युटी म्हणून येणार आहे. तर ह्यामध्ये काय म्हणलं इथं बघा, पहिला पॉईंट जो आहे लिव्ह सॅलरी मिळणार आहे त्याला. त्याच्यानंतर फ्री पॅसेज मोफत परत आणणं जे आहे ते मिळणार आहे. त्याच्यानंतर थर्ड वन, लिव्हच्या अर्ध्या कालावधीपेक्षा कमी लिव्ह झाला असेल तर किंवा 3 मंथ्स जे आहे ते असेल तेवढं रिकॉल होण्यासाठी तर इंडियाकडे आलेल्या जे खर्च आहे तो त्याला मिळणार आहे. ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस पण त्याला मिळणार आहेत. लास्ट पॉईंट आपला नोट आहे. नोटमध्ये काय आहे, जर एम्प्लॉई जो आहे, जर एम्प्लॉईला लिव्हवर असताना परदेशातून रिकॉल केलं असेल तर त्याला हाय कमिशनर फॉर इंडिया मार्फत ऑफिशियल कळवलं जाणार आहे त्याला. ओके. आणि रिकॉल ऑर्डरमध्ये नेहमी स्पष्ट लिहिलं जाणार आहे, जे काय रिकॉल ऑर्डर आहे त्यामध्ये नेहमी स्पष्ट लिहिलं जाणार आहे की रिकॉल जे आहे ते ऑप्शनल आहे की कंपल्सरी आहे. ते तुम्हाला जे कंपेन्सेटरी बेनिफिट्स मिळणार आहेत ना ह्याच्यावरच डिपेंड आहे की तुम्ही जर रिटर्न ऑप्शनल असेल तर तुम्ही नाहीही म्हणू शकताय ना. जर कंपल्सरी असेल तरच तुम्हाला तिथं काय जे अदर बेनिफिट्स आहेत ते इथं मिळणार आहेत. जर ऑप्शनल असेल तर तिथं स्पष्टपणे तुम्हाला काय करावं लागणार आहे, मेन्शन करावं लागणार आहे की रिकॉल जे आहे ते ऑप्शनल आहे की कंपल्सरी आहे. ओके. तर आपण बघितलंच की आता नोटमध्ये पण बघितलं की रिकॉल जे आहे ते ऑप्शनल आहे की कंपल्सरी आहे मेन्शन करावं लागणार आहे. की पुढची जी आपण आता बघितलं की लिव्ह सॅलरी मिळणार आहे, अलाउन्सेस ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळणार आहेत, ते त्या बेसिसवर ठरलेले असतात की ते द्यायचे काय नाहीत. ओके. आय थिंक जे रूल 46 आहे ते समजलं असणार आहे. तर आपण आता बघूयात रूल 47 जे आहे त्याच्याकडे मूव्ह करूयात. रूल 47 पण खूप महत्त्वाचं आहे. रिटर्न फ्रॉम दी लिव्ह हा पॉईंट आहे रूल 47. ओके. रिटर्न फ्रॉम द लिव्हमध्ये सगळ्यात पहिला काय आहे यामध्ये, गव्हर्मेंट सर्वंट हे फर्स्ट पॉईंट. गव्हर्मेंट सर्वंट लिव्हवर आहे तर तो लिव्ह संपण्याच्या आधी ड्युटीवर परत येऊ शकत नाही. लिव्हवर तुम्ही लिव्ह घेतला तर ड्युटीवर परत यायचं नाही, म्हणजे लिव्हचा टाईम पिरियड होईपर्यंत. जोपर्यंत लिव्ह देणाऱ्या ऑथॉरिटीकडून परमिशन मिळत नाही की तुम्ही या, लिव्ह घेतला आहे आणि मधून नाही येऊ शकत, परमिशन घ्यावी लागणार आहे तुम्हाला, आधी ग्रँट घ्यायला लागणार आहे तरच येणार. म्हणजे जर 30 डेजची तुम्ही लिव्ह सँक्शन झाली असेल तर 25th डेला तो परत येणार असेल तर आधी प्रिअर परमिशन घ्यायला पाहिजे, ग्रँट असेल तरच येणार तो. हे समजलं. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणलं आहे की जर एम्प्लॉईने लिव्ह प्रिपरेटरी टू द रिटायरमेंट म्हणजे LPRवर घेतला असेल, लिव्ह प्रिपरेटरी घेतला असेल तर घेतला असेल तर तो परत ड्युटीवर येऊ शकत नाही जोपर्यंत अपॉइंटिंग ऑथॉरिटीची कन्सेंट मिळत नाही. इथं नॉर्मल लिव्ह सांगितलं, तिथे LPRमध्ये सांगितलं, तेवढाच फरक आहे. दोन्ही पण सेम आहे. इथं दोन्हीमध्ये पण त्यांना कन्सेंट घ्यायला लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, ओके, थर्ड पॉईंटमध्ये म्हणलं मेडिकल लिव्ह केसेस. तुम्ही इथं की पॉईंट लिहून घ्या की मेडिकल लिव्ह
केसेस आहेत ह्यामध्ये. जर एम्प्लॉईने मेडिकल ग्राउंडवर मेडिकल सर्टिफिकेट देऊन मेडिकल ग्राउंडवर लीव घेतली असेल तर त्याला परत जॉब जॉईन करण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट आणावं लागणार की माझी फिटनेस व्यवस्थित आहे. फॉर्म नंबर 5 अपेंडिक्स नंबर 5 आपण बघितलेला आहे. फॉर्म नंबर 5 अपेंडिक्स नंबर 5. मग त्यामध्ये मेडिकल बोर्डकडून मिळवणं कंपल्सरी आहे. ओके. मेडिकल बोर्ड तुम्हाला जर तुम्ही काय केलं असेल, जे मेडिकल ग्राउंड्सवर तुम्ही लीव घेतला असेल आणि तुम्हाला मधून यायचं आहे, म्हणजे 10 दिवसाची तुम्ही लीव घेतला आहे मेडिकल, तुम्हाला 5व्या दिवशी यायचं असेल तर तुम्हाला आधी काय करावं लागणार आहे, फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. फिटनेस सर्टिफिकेट फॉर्म नंबर 5 अपेंडिक्स 5मध्ये मेन्शन्ड आहे. मेडिकल बोर्डकडून ते मिळतं. ओके. ते कंपल्सरी आहे, ते फिटनेस सर्टिफिकेट घ्यावंच लागणार आहे. आता बी पॉईंटमध्ये काय म्हणलं आहे, इफ द गव्हर्नमेंट सर्वंट इज गॅझेटेड ऑफिसर द सर्टिफिकेट अंडर क्लॉज ए शॅल बी ऑब्टेन्ड फ्रॉम द मेडिकल बोर्ड एक्सेप्ट इन दी फॉलोइंग केसेस. जर तो गॅझेटेड ऑफिसर असेल तर सर्टिफिकेट मेडिकल बोर्डकडूनच घ्यावे लागणार आहेत. पण 2 एक्सेप्शन आहेत. त्याला कोणकोणते 2 एक्सेप्शन आहेत. पहिलं जे आहे त्यामध्ये लीव नॉट लेस दॅन, इथं काय लीव जे आहे ते काय म्हणलं आहे, लीव इज नॉट मोर दॅन 3 months. 3 monthपेक्षा जास्त असू नये. लेस दॅन म्हणले मी, एक्स्ट्रीमली सॉरी. मोर दॅन आहे. केसेस जे आहे, केसेस इन विच द लीव इज फॉर नॉट मोर दॅन 3 monthsच्या वरती नाही आहे त्या केसेसमध्ये. सेकंड म्हणलात ह्यामध्ये जर लीव जे आहे 3 महिन्यापेक्षा कमी असेल, 3 महिन्यापेक्षा काय म्हणली आम्ही, कमी आहे, म्हणजे ह्यामध्ये 3 महिन्यापेक्षा इथं आहे 3 monthsपेक्षा इथं काय म्हणलं आहे, केसेस विच लीव इज फॉर मोर दॅन 3 months और लीव फॉर 3 months और लेस दॅन 3 months. एकतर लीव 3 महिन्यापेक्षा कमी आहे किंवा इक्वल टू आहे म्हणजे 3 महिने आहे, किंवा लीव 3 महिन्यापेक्षा काय आहे, जास्त आहे. तिन्ही कंडिशन इथं सांगितल्यात. बियॉन्ड 3 months पण सांगितल्यात. तर ह्यामध्ये काय म्हणलं आहे, त्यामध्ये लीव एक्सटेंड पण झाली असेल पण मेडिकल बोर्डने आधीच सांगितलेलं आहे असेल की पुढे परत येताना नवीन मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे. तेच मेडिकल सर्टिफिकेटवर चालणार नाही. तुम्ही जर एक्सटेन्शन करत असाल त्या लीवचं, म्हणजे 2 महिने घेतला आहे आणि पुढं तुम्हाला अजून वाढवून पाहिजे तर नवीन मेडिकल सर्टिफिकेट आणावं लागणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर इझी आहे, खूप काय अवघड नाही आहे, ट्रिकी नाही आहे, डोकं चालवण्यासारखं. सी पॉईंटमध्ये काय म्हटलं गेले, अशा एक्सेप्शनल केसेसमध्ये सर्टिफिकेट ऑथराइज्ड मेडिकल अटेंडंट किंवा इक्विवॅलंट जे मेडिकल ऑफिसर असतात त्यांच्याकडूनही तुम्ही घेतला तरी चालते, जर त्यावेळेला तुम्हाला तोच मेडिकल ऑफिसर मिळेल असा नसतो. त्याच्यानंतर डी पॉईंटमध्ये काय म्हणलं आहे, नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट जे असतात ना, आता जे नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट असतात त्यांच्यासाठी ऑफिस ऑथॉरिटी डिस्क्रिशनने रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचं सर्टिफिकेट ॲक्सेप्ट करू शकते, त्यामध्ये ॲक्सेप्ट होऊ शकतं. ओके. डी पॉईंटमध्ये. तर नेक्स्ट बघू आपण 4th पॉईंटमध्ये. 4th पॉईंटमध्ये काय म्हणले गेले, ए बी असे 2 पॉईंट आहेत. तर पहिला आपण ए पॉईंट बघूया. ह्यामध्ये लीववरून परत आल्यानंतर, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट लीववरून रिटर्न आला, एम्प्लॉईला पूर्वीचा पोस्ट आपोआप मिळणार नाही. तुम्ही लीववरनं परत आल्याने तुम्हाला आधी जी पोस्ट होती ती सरळ रिझ्यूम नाही होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत ऑथॉरिटीने स्पेसिफिक ऑर्डर्स दिले जाणार नाही तोपर्यंत तुम्ही ते रिझ्यूम केलं जाणार नाही आहे. ओके. बी पॉईंटमध्ये म्हणलं तो एम्प्लॉई जो आहे तो नेहमी लीव सँक्शन करणाऱ्या ऑथॉरिटीकडे रिपोर्ट करेल की पुढच्या ऑर्डर्सची वाट पाहण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर नोट बघूया आपण. आपल्या ह्या सेक्शनमधला लास्ट पॉईंट आहे नोट जो आहे यामध्ये. तर नोटमध्ये काय मेन्शन केलं आहे, जर एम्प्लॉईला TB झाला असेल, ट्युबरक्युलोसिस झाला असेल, सफरिंग फ्रॉम TB, तर त्याला तो ड्युटी रिझ्यूम करू शकतो. पण कंडिशन अशी आहे की मेडिकल बोर्डचे चेअरमन जे आहेत किंवा डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांची रिकमेंडेड केली गेली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर सेकंडमध्ये नोट 2मध्ये म्हटलं आहे की कॉम्पिटंट ऑथॉरिटी नेहमी ॲडव्हान्समध्ये अरेंजमेंट करावेत, म्हणजे लीव करून परत येणाऱ्या एम्प्लॉई जर चार्ज स्मूथली ट्रान्सफर होऊ शकेल. ओके. आय होप तुम्हाला जे पॉईंट ह्यामध्ये रूल 47 आहे ते समजलं असणार आहे की काय काय ह्यामध्ये कंडिशन्स, कसं ह्यामध्ये मेडिकल लीव द्यायचं आहे, त्यामध्ये मेडिकल बोर्डकडून कसे सर्टिफिकेट द्यायचे आहे ते समजलं असणार नाही. खूप इझी आहे. आता आपले लास्टचे 2च इम्पॉर्टंट ह्यामध्ये रूल्स राहिलेले आहेत, आपण ते कवर करूयात, म्हणजे हा जो चॅप्टर आहे तो संपेल. आपण नेक्स्ट चॅप्टरला नेक्स्ट लेक्चरमध्ये मूव्ह करू. ओके. तर नेक्स्ट जे आहे ह्यामध्ये 2च रूल आहेत. ह्यामध्ये काय आहेत 2 रूल, अब्सेन्स आफ्टर एक्सपायरी ऑफ लीव.
आता तुमची लीव संपलेली आहे तरी पण तुम्ही काय आहे, अब्सेन्स आहे, एक्सपायरी झाल्या तरी पण तुम्ही अब्सेंट आहे. तर ह्यामध्ये काय म्हणलं एवढंच, जर एम्प्लॉई लीव संपल्यानंतरही परत आला नाही ऑफिसला, पण कॉम्पिटंट ऑथॉरिटीने त्याची लीव एक्सटेंड केली नसेल, तर त्या अब्सेंट पिरियडसाठी त्याला लीव सॅलरी मिळणार नाही, ऑब्व्हियसली नाही मिळणार. तो पिरियड लीव अकाउंटमध्ये जाणार, हाफ पे लीव म्हणून डेबिट होईल. जितका हाफ पे लीव अवेलेबल आहे तितका त्याला मिळून जाईल ते हाफ पे. जर अवेलेबल नसेल, हाफ पे जास्त अब्सेंट राहिला असेल, तर पिरियड एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीवमध्ये जाणार आहे आणि ते त्यामध्ये कन्सिडर केलं आहे. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल हे आहे त्यामध्ये. एक्झाम्पलमध्ये क्लर्कचं लीव 30 जूनला संपणार आहे, ओके. पण तो 10th जूनला परत आला 10th डेज तो अब्सेंट आहे, 30 जूनला त्याचं संपणार आहे जे लीव आहे ते, आणि 10th जुलैला तो परत आला आहे ड्युटीवर. 10 डेज तो अब्सेंट आहे. जर त्याच्याकडे 6 डेज हाफ लीव पेज असतील म्हणजे बॅलन्स, तर ते त्यामध्ये HPL जाणार आहेत. उरलेले जे आहेत ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीवमध्ये कन्सिडर 4 डेज मिळणार आहेत त्यामध्ये. मग आता सेकंड पॉईंट जे आहे ह्यामध्ये काय, जर एम्प्लॉई जाणीवपूर्वक म्हणजे विलफुली जे काय आहे ते लीव संपल्यानंतर परत आला नसेल, तो डिसिप्लिनरी ॲक्शनसाठी काय असणार आहे, लायबल राहणार आहे. डिसिप्लिनरी ॲक्शनसाठी लायबल राहणार आहे. म्हणजेच त्याच्यावर मिसकंडक्ट अनऑथराइज्ड अब्सेन्सचा चार्ज होऊ शकतो. त्याच्यानंतर आपला लास्ट जो रूल आहे ह्या चॅप्टरमधला, ह्यामध्ये काय म्हणलं, लीव इंटरव्हेनिंग दी ट्रीटेड ॲज ओव्हरस्टेड. तर ह्यामध्ये लीव संपल्यानंतर ज्या दिवसापर्यंत जो एम्प्लॉई असतो तो परत ड्युटीवर जॉईन करत नाही, त्या दरम्यान सर्व दिवस सॅटर्डे, संडे, हॉलिडे इन्क्लुडिंग ओव्हरस्टेड पिरियड म्हणून मोजले जाणार आहेत. म्हणजे नॉर्मली तुम्हाला सांगितलं आहे की जे संडे हॉलिडेज ते नसतात ना, ते तुमच्या लीवमध्ये काउंट केले जात नाहीत. पण इथं काय होणार आहे, तो ऑलरेडी काय आहे, इंटरव्हेन करत आहे, त्यामुळे तिथं काय असणार आहे, ओव्हरस्टेल पिरियड म्हणून मोजलं जाणार. एक्झाम्पल, क्लर्कची लीव 30 जूनला संपली आणि तो ड्युटीवर 5 जुलैला आला, तर 1st, 2nd, 3rd, 4th जुलैमध्ये संडे, सॅटर्डे हॉलिडे असेल तर ते सुद्धा ओव्हरस्टेल काउंट होणार आहेत. म्हणजे ते लीवमध्ये ते ड्युटी म्हणून कन्सिडर होणार नाहीत, हॉलिडेज म्हणून कन्सिडर होणार नाही, ते लीवच्या पिरियडमध्येच जाणार आहेत. आय होप तुम्हाला हा पार्ट समजला असेल, चॅप्टर समजला असेल. थँक्यू.